सो नमस्कार मित्रांनो, मिस्टर कॉम्रेडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि गव्हर्नमेंटने जे नवीन ब्रिज अभ्यासक्रम तुम्हाला काढलेला आहे, सेतू अभ्यासक्रम, त्याची आपण सिरीज इथे घेत आहोत. तर आज दिवस आहे 6वा आणि ह्याच्या आधीचे 5 दिवस हे तुम्हाला तुमची टेस्ट होण्याच्या आधी सगळे मिळतील. सो डोंट वरी अबाउट दॅट. अँड मला असं वाटतं की सेतूच्या अभ्यासक्रमासाठी 10वी आणि 9वीला म्हणजेच 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डला कुठे दुसरीकडे जाण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला सगळं ह्या चॅनलवरती मिळणार आहे. ओके. सो त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे की सबस्क्राईब बटन दाबा आणि बाजूचं बेल आयकनसुद्धा दाबा. जेणेकरून काय होईल की मी ज्यावेळी नवीन व्हिडिओज टाकेन त्या तुमच्याजवळ सगळ्यात आधी पोहोचतील आणि तुम्ही त्या युटिलाइज करू शकाल. आणि प्लीज जर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय हवं आहे आणखी. आणि आपल्या व्हिडिओचं टायमिंग फिक्स करा की तुम्हाला सकाळी व्हिडिओ पाहिजे की संध्याकाळी व्हिडिओ पाहिजे. देन मी तसे अपलोड करत जाईन. ओके. डे नंबर 6 मॅथ्स 10th स्टँडर्ड. सो पहिली स्टेटमेंट काय आहे? द स्टेटमेंट विच कॅन बी रिटर्न इन द इफ अँड देन. म्हणजे इफ आणि देन म्हणजे जर तर असतं ना, त्या फॉर्ममध्ये जर आपण कुठली स्टेटमेंट लिहिली तर ती स्टेटमेंट कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट्स. आता मी ते हायलाईट केलं हे. ओके. सो तुम्हाला काय करायचं आहे, एक नोटबुक घेऊन बसा आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळे हे नोट करून घ्या. किंवा आत्ता नोट करणार नसाल तर मी ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देईन. तुम्हाला जर टेलिग्राम चॅनल हवा असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की मला ही PDF हवी आहे. ओके. सो नेक्स्ट पॉईंट इज, तुम्हाला पहिला पॉईंट क्लिअर झाला. कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे काय? द स्टेटमेंट्स विच कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ इफ अँड देन. ओके. इफ देन फक्त लक्षात ठेवा. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग इफ, जो इफला फॉलो करत असतो त्याला अँटीसेडंट असं म्हणतात. आणि जो पार्ट आपल्या देनला फॉलो करत असतो त्याला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. काय म्हणतात? कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. आणि जो पार्ट इफला फॉलो करत असतो त्याला अँटीसिडंट असं म्हणतात. ओके. सो दॅट्स इट. हे फक्त तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये लिहिताना कसं लिहायचं आहे? इफ डॅश कॉल्ड किंवा इफ कॉल्ड द अँटीसिडंट अँड देन कॉल्ड कॉन्सिक्वेंट. म्हणजेच फॉलोइंग वगैरे लिहायची काही गरज नाही आहे. फक्त तुमच्या बुद्धीत म्हणतोय, फक्त तुमच्या ब्रेनमध्ये ते छापून घ्या. ओके. सो for example, consider the statement the diagonals of the rhombus are perpendicular bisector of each other. Here is the rhombus पतंगासारखा आणि हे त्याचे डायगोनल्स आहेत. तर ते परपेंडिक्युलर आहेत ना, इथे 90, इथे 90, इथे 90, इथे 90. तर ही स्टेटमेंट आपण आता कंडिशनल फॉर्ममध्ये कशी लिहूया ते बघा. की इफ द गिवन if the given quadrilateral is a rhombus, then its diagonals are perpendicular bisectors of each other. ओके. तर इफ आणि देन मध्ये त्यांनी कसं लिहिलंय बघा की क्वाड्रिलेटर रोम्बस कधी असेल की जेव्हा त्याचे डायगोनल्स आहेत ना, हे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर असतील. ओके. ही इफ आणि देनची म्हणजेच कंडिशनल फॉर्ममध्ये ही स्टेटमेंट आपण लिहिली. ओके. तर ह्याचं एक, आता सपोज if the antecedent and consequent in the given conditional statement are interchanged, the resulting statement is called as the converse of the given statement. ओके. म्हणजे काय? किंवा आता देनच्या नंतरचा जो पार्ट आहे ना, हा पार्ट तो आपण इथे टाकला इफच्या नंतर, आणि इफच्या नंतरचा पार्ट हा देनच्या नंतर टाकला तर त्याला कॉन्वर्स असं म्हणतात. म्हणजे एक्झाम्पल की, आणि हां, अजून एक लक्षात ठेवा की इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, जर कंडिशनल स्टेटमेंट बनवलेली जर बरोबर असेल तर असं कुठेच लिहिलेलं नाही आहे की कॉन्वर्स हा बरोबर असला पाहिजे. ओके. सो इट्स कॉन्वर्स इज नॉट नेसेसरली ट्रू. ओके. आफ्टर दॅट स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल. कंडिशनल स्टेटमेंट, इफ अ quadrilateral is a rhombus then its diagonal are perpendicular bisector of each other. ओके. ॲज पर दिस सेंटेन्स मीन्स ह्याच्यानुसार, हां, किंवा ह्या सेंटेन्सनुसार कंडिशनल फॉर्मच्या. तर तुम्ही दुसरं बघू शकता, स्टडी ऑफ द फॉलोइंग कंडिशनल स्टेटमेंट, आणि इथं कॉन्वर्स बघा त्याचा. म्हणजे इथला देनच्या नंतरचा पार्ट आधी टाकूया. इफ द डायगोनल्स ऑफ अ quadrilateral are perpendicular bisector of each other, then it is a rhombus. मीन्स ही जी स्टेटमेंट होती इथली, 1 मिनिट, हां,
ही जी स्टेटमेंट होती ती आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर आहे ना, इफ अ डायगोनल क्वाड्रिलेटर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ही आपण आधी टाकली आणि नंतर आपण काय म्हटलं की रोम्बस. ओके, सो दॅट्स इट. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जर आपण तिला उलटी केली तर ती कॉन्व्हर्स होणार आहे. त्यानंतर इन द अबोव एक्झाम्पल द स्टेटमेंट अँड इट्स कॉन्व्हर्स आर ट्रू. आता दोन्ही ट्रू आहेत ना, ही पण ट्रू आहे आणि ही पण ट्रू आहे. म्हणजे इफ द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलेटर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर दॅन मीन्स अदर देन इट इज अ म्हणजे रोम्बस. ओके, आता जो क्वाड्रिलेटर आपल्याला दिलेला आहे आणि त्याचे सपोज हे जे डायगोनल्स आहेत ते परपेंडिक्युलर आहेत, सो तो रोम्बस आहे. म्हणजे स्टेटमेंट दोन्ही पण बरोबर आहेत. पण इथं तुम्ही बघा आता कशामध्ये की कंडिशनल स्टेटमेंट, इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज अ इवन ऑर ऑड. तर प्राईम नंबर हा इवन आणि ऑड असू शकतो, राईट स्टेटमेंट आहे. पण कॉन्व्हर्स काय म्हणतं की इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड, म्हणजे आपण इफ म्हणजे ही जी स्टेटमेंट होती ना इट इज इवन ऑर ऑड, तर आपण इथे टाकलं इफ अ नंबर इज, ही जी स्टेटमेंट आहे ना ती इथे टाकली इवन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. आता हे बरोबर आहे का? नाही, कारण एक्झाम्पल काय सांगतं की प्राईम नंबर म्हणजे कुठचे, अ नंबर दॅट कॅन बी डिवायडेड एक्झॅक्टली ओनली बाय इट्स सेल्फ अँड वन. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 3 5 7 घ्या. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कॉन्व्हर्स इफ अ नंबर ऑफ इवन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर, असं थोडी आहे. आता 2 हा इवन आहे, 3 ऑड आहे, थोडी समजतं ना. आता एक सपोज 1 घेतला आपण, तर तो 1 किंवा त्याच्यानंतर 4 घेतला तर तो इवन आहे, राईट. तो तो थोडी प्राईम नंबर आहे, नाही ना. मग ही कॉन्व्हर्स स्टेटमेंट चुकीची आहे. मग त्यांना एकच सांगायचं आहे की द स्टेटमेंट इज ट्रू बट इट्स कॉन्व्हर्स इज म्हणजे चुकीचं आहे, फॉल्स. तर आता पुढे जाऊया आपण. वाय अ नंबर इज डिवायडेड एक्झॅक्टली, हां हे प्राईम नंबरचं आहे, प्राईम नंबरची डेफिनेशन आहे. ओके, सो इथे लिहा, इथे बघा. सम some self-evident geometrical statements which are were accepted by all and called them postulate. ओके, काय काय जे होते ना म्हणजे मॅथमॅटिशियन होते, त्यांनी आहे ना असे स्टेटमेंट्स घेतल्या की ज्या सेल्फ इव्हिडंट जिओमेट्रिकल स्टेटमेंट्स. त्यानंतर आपण आहे ना सगळ्यांनी त्यांनी एक लॉजिकली त्यांना प्रूव्ह करून आणि आपण सगळे त्यांना ॲक्सेप्ट करतो. ओके, तर ते जे पॉस्च्युलेट्स आहेत ना, तर प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम. आता सपोज एखादी प्रॉपर्टी आहे ती आपण प्रूव्ह केली, लॉजिकली प्रूव्ह केली आहे, उगाच असंच म्हटलो नाही की हे हे ते आहे किंवा एका ह्याच्यातून एवढंच होतं, तर त्याला आपण लॉजिकली प्रूव्ह केलं तर तो थेरम म्हणून बोलला जातो आपण. ओके, आता हे का आपण शिकतोय, कारण जॉमेट्रीमध्ये तुम्हाला सगळे थेरम्सच शिकायचे आहेत, सो दॅट्स वाय दिस इज द बेसिक. ओके, तर युक्लिड्स पॉस्च्युलेट्स आर गिवन बिलो. आता पहिला पॉस्च्युलेट काय आहे बघूया आपण की देअर आर इन्फायनाईट लाईन पासिंग थ्रू अ पॉईंट. आता हा पॉईंट आहे आणि त्या पॉईंटमधून इकडून एक लाईन, इकडून एक लाईन, इकडून एक लाईन, इकडून एक लाईन, इन्फायनाईट लाईन्स आहेत. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट इज दॅट देअर आर इन्फायनाईट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉईंट. आफ्टर दॅट देअर इज अ वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू पॉईंट्स. आता एक पॉईंट आहे आणि हा दुसरा पॉईंट आहे, तर त्यातून फक्त एकच लाईन पास होणार आहे, ऑब्वियस. अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज अ सेंटर. आता हा सेंटर आहे, इथं सर्कल आहे, इथं घेतला तर इथं सर्कल होईल. ओके, सो ही स्टेटमेंट व्हेरी इझी आहे की तुम्ही एक पॉईंट घ्या आणि त्याच्या अराउंड एक सर्कल बनवा कुठल्याही पॉईंटवरती. ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. म्हणजे हा राईट अँगल, हा राईट अँगल, हे सगळे 90-90 आहेत ना, मग ते समांतर आहेत, समान आहेत एकमेकांना. So all right angles are congruent with each other. Okay, so fifth statement काय आहे, if two interior angles form on one side of the transversal of two lines add up to less than two right angles, then the lines produced in that direction intersects each other. Means for example आपण जे 9th क्लासमध्ये जे शिकलोय की ही ट्रान्सवर्सल आहे आणि ह्या दोन लाईन्स आहेत, तर हे जे इंटेरियर अँगल्स आहेत ना त्यांचे, तर हे इंटेरियर अँगल्सचे 90पेक्षा कमी असतील, म्हणजे काटकोनापेक्षा कमी असतील, तर डेफिनेटली ही लाईन पुढे जाऊन मीट होणार आहे. म्हणजे ही लाईन इथे सपोज अशी मीट होणार आहे. पण सपोज 90 असतात, ही इंटेरियर अँगल सपोज अशी 90 असते किंवा असे असते, इथं 90-90 असते, तर ते कधीच जाऊन भेटले नसते. ओके, सो पाचवा पॉईंट हा सांगितलेला आहे. तर त्याच्यानंतर थोडे IMP पॉईंट्स काय आहेत की अ प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली, इट इज कॉल्ड अ थेरम.
आता हे जे स्टेटमेंट्स आहेत ना, हे थेरम कशाला म्हणतात, त्यानंतर द लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड ॲज द प्रूफ. म्हणजे जे आपण थेरमला जो प्रूफ करायला जे जे आर्ग्युमेंट्स, लॉजिकल आर्ग्युमेंट्स त्यांना आपण प्रूफ म्हणतो. त्याच्यानंतर वेन वी आर गोइंग टू प्रूव्ह दॅट अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स अँटीसेडंट इज कॉल्ड ॲज गिवन पार्ट. म्हणजे जो अँटीसेडंट पार्ट असतो, आता अँटीसेडंट पार्ट म्हणजे कुठचा, मी तुम्हाला सांगितलं आहे इफ आणि देनचा. म्हणजे इफला जो फॉलो करतो तो अँटीसिडंट आणि देनला फॉलो करतो तो कॉन्सिक्वेंट. मग कॉन्सिक्वेंट पार्ट असतो तो काय असतो, द पार्ट टू बी प्रूव्ड, तो आपल्याला प्रूव्ह करायचा असतो. आणि गिवन पार्ट असतो तो म्हणजे अँटीसिडंटवाला. म्हणजे स्टेटमेंटमध्ये आपल्याला समजतं जर तरवरती, जरचा पार्ट हा आपला अँटीसिडंट असतो, तो आपल्याला दिलेला असतो आणि त्याच्यानुसार आपल्याला जो देनच्या नंतरचा पार्ट असतो, तरच्या नंतरचा पार्ट, तो आपल्याला प्रूव्ह करायचा असतो. तर देर आर टू टाईप्स ऑफ प्रूफ्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. आता हे आपण हळूहळू पूर्ण चॅप्टर्स 10 स्टँडर्डचे बघत असताना हा 9 स्टँडर्डचा आपल्याला घ्यायला लागते. तर हे सगळं आपण चॅप्टरमध्ये बघणार आहोत, म्हणजे येणाऱ्या सिरीजमध्ये. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजच्या व्हिडिओची समाप्ती इथेच झालेली आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन दाबा. आणि तुम्हाला ही जर PDF हवी असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.